नमस्कार प्रेक्षकांनो, सावळ्याची जणू सावली मालिकेमध्ये अतिशय जबरदस्त ट्विस्ट आपल्याला पाहावयास मिळणार आहे. आणि त्यामध्ये इकडे आता अलका ही सावलीला फोन करते आणि जगन्नाथची तब्येत अचानक खूप बिघडली असल्याचे सांगून ताबडतोब आता इकडे अलकाने सावलीला बोलावून घेतलेलं असतं. धावत पळत घाबरतच सावली आता जगन्नाथच्या घरी येते आणि अलकाला म्हणते की कुठे आणि डॉक्टरांना बोलावलं आहे का, त्यांना ॲडमिट केलं आहे का. तर पाठीमागून जगन्नाथ तिथे येतो आणि सावलीकडे बघत म्हणतो की सावली बघ मी इथे आहे. आणि जगन्नाथ खूप खुश असतो. तेव्हा आता सावली जगन्नाथकडे बघते आणि म्हणते की तुम्ही बरे आहात ना, आणि तुम्हाला काय झालं. तर हसतच जगन्नाथ म्हणतो मला कुठं काय झालं. आणि लगेच जगन्नाथ म्हणतो की अगं सावली, जर मी तुला असं सांगितलं नसतं तर तू धावत पळत आली असती का बरं. आता सावलीला प्रेमाने मिठाई खायला देतो. सावली म्हणते हे कशासाठी. जगन्नाथ म्हणतो कशासाठी म्हणजे माझ्या लेकीने स्पर्धा जिंकली आणि माझ्या लेकीच्या आयुष्यातली संकटं आता संपत चालली आणि तिचे चांगले दिवस यायला सुरुवात झाली. सावली आता खुश होते. आता जगन्नाथ सावलीला मिठाईसुद्धा खायला देतो आणि सावलीची दृष्टसुद्धा काढतो. आणि प्रेमाने सावली आता खुश होऊन जगन्नाथला मिठी मारते आणि सावलीचं सुद्धा जगन्नाथवरचं प्रेम आता दिसून येतं. आणि पटकन जगन्नाथ आता सावलीच्या डोक्याचा किस घेतो आणि प्रेमाने सावलीला मुलीच्या नात्याने आता जगन्नाथने मिठी मारलेली असते. अलकाला खूप समाधान वाटतं. त्यांच्याकडे बघत आता अलका हसू लागते. इकडे आता मेंढरांच्या घरी सगळेजण जेवायला बसलेले असतात आणि जिकडे तिकडे सावलीचं होत असतं ते कौतुक. आणि बबलू म्हणतो की सावली वहिनी जिंकणार होती आणि सोहम म्हणतो की सावली वहिनीने ना कमालच केली. तेव्हा आता लगेचच तिलोत्तमा म्हणते की सावलीची कमाल तर आहेच, पण माझ्या सारंगचं सुद्धा तेवढंच कॉन्ट्रीब्युशन आहे. माझ्या सारंगने चॅलेंज ॲक्सेप्ट केलं आणि म्हणून ते सगळं खरं ठरलं. फक्त या मुलीचंच एकटीचा वाटा नाही आहे. आता चंद्रकांतराव म्हणतात अगं तिलोत्तमा तुला कसं कळत नाही, सावलीचा विजय ना म्हणजेच सारंगचा विजय. ऐश्वर्या चेहरा वाकडा करते. तेवढ्या सोहम म्हणतो की मला वाटतंय की सावली बहिणीचं जिंकणं कुणाला तरी खटकलेलंच दिसतंय. आणि इकडे आता ऐश्वर्या म्हणते की ताराला बघितलं का, आणि तारासाठी तरी तुम्हाला काहीतरी वाईट वाटायला हवं. तेव्हा सारंग म्हणतो की तारा वहिनी जरी जिंकली असती ना तरी ते चांगलंच झालं असतं आणि आम्हाला आनंदच झाला असता. सारंग म्हणतो या घरातली व्यक्ती जिंकली तर या घरचाच विजय आहे ना. ऐश्वर्या उठून जाऊ लागते. तेवढ्यात आता तिलोत्तमा ऐश्वर्याला थांबवते आणि म्हणते ऐश्वर्या सारंगसाठी ना तुला थांबावंच लागेल. इकडे आता भैरवी ही डोक्याला हात लावून बसलेली असते. भैरवी म्हणते की शेवटी ज्याची भीती होती तेच झालं आणि हे काय होऊन बसलं, ताराने काय केलं. आणि तेवढ्यात आता पाठीमागून जगन्नाथ अलकाला घेऊन तिथे येतो आणि म्हणतो की परजीवी बाई आम्ही आलोय. तर भैरवी आता त्यांच्याकडे रागाने बघते. आणि एवढ्यात आता भैरवीला राग येऊन भैरवी ही आता अलकावरती हात उचलते. तर लगेच अलका आता भैरवीचा हात धरते आणि म्हणते की इथून पाठीमागे तुम्ही जिंकत आला, पण आता हरायची सवय ठेवा, कारण आता इथून पुढे आम्ही जिंकत जाणार आहोत. अलका म्हणते कसं आहे भैरवी वजे तुम्ही आता संपलाय जवळपास, आणि आता पराभव पचवायची सुद्धा तुम्ही सवय ठेवून घ्या बरं का. अलकाने भैरवीचा हात जाम घट्ट पकडलेला असतो आणि आता तुमच्या वाट्याला फक्त पराभव आणि पराभवच येणार असल्याचे आता अलका बोलते. जगन्नाथ म्हणतो परजीवी बाई ताराने काही जरी केलं तरी ती अजिबात जिंकणार नाहीये, कळतंय का तुला. आणि लगेच आता जगन्नाथ म्हणतो की या क्षणाची वाट बघतोय की ज्या क्षणी मेंढळे कुटुंबाला ताराचा आवाज हा ताराचा नसून तो सावलीचा आहे हे कळेल, आणि त्या क्षणी वजे घराण्याची लंका जळून खाक होणार एवढं लक्षात घे परजीवी बाई, असे जगन्नाथ बोलतो. आणि तो क्षण माझ्यासाठी सर्वोच्च आनंदाचा क्षण असल्याचे आता इकडे जगन्नाथ सांगतो. आणि त्यानंतर आता जगन्नाथ हा भैरवीला पेढा देतो आणि त्याच्या मोबाईलमध्ये आज आनंदी आनंद झाला असे गाणी लावून जगन्नाथ आता भैरवीच्या अवतीभोवती नाचू लागतो. इकडे प्रेमाने सावली आता सारंगकडे येते आणि सावलीच्या खांद्यावर हात ठेवत सारंग म्हणतो की अगं सावली तुझ्या जिंकण्याने ना मी खूप साऱ्या गोष्टी जिंकलोय, आणि मी आज काय जिंकलं ना ते तुला कधीच सांगू शकत नाही शब्दात सावली मी, असे सारंग बोलतो. सारंगला खूप आनंद झालेला असतो. आय एम प्राऊड ऑफ यू, तुझ्या खरेपणामुळे सावली तू आज मला जिंकलंस असे सारंग बोलतो. आणि सारंग म्हणतो की तुझा खरेपणा ही तुझी ताकद आहे सावली. आणि ते ऐकताच आता सावलीच्या डोळ्यात पाणी येतं. आणि लगेच आता सारंग म्हणतो की आत्तापर्यंत तू खूप त्रास सहन केला सावली, पण आत्ता यापुढे तुझा त्रास संपला आणि आता मी तुझ्यासोबत आहे. आणि ज्या वेळेस आता सावली सारंगला मिठी मारते त्यावेळेस सावलीला ताराचे बोलणे आठवते. तारा म्हटलेली असते की ज्या दिवशी सारंगला तुझं सत्य कळेल त्या दिवशी तू
खोटं बोलली म्हणून सारंगला तुला गमवायचंय की गाणं गायचं हे तूच ठरव आता सावली. आणि ते आता सावलीला आठवतं. इकडे आता भैरवी रागाने ताराला फोन करते आणि म्हणते की कळली का तुला आता सावलीची ताकद. आणि आज सावलीने माझ्या मुलीला हरवलंय, भैरवी वजेला हरवलंय, कळतंय का तुला तारा. भैरवी म्हणते की तो जगन्नाथ इथे येऊन मला धमकावून गेला. जर मेंदळे कुटुंबाला कळलं की तुझ्या आवाजाचं सत्य काय आहे तर तुझी काय लायकी राहणार आहे तारा त्या घरात, मला सांग, असे भैरवी ताराला बोलते. इकडे आता ताराला खूप राग येतो आणि त्या क्षणी सोहम आता ताराकडे येतो आणि ताराला आता चॉकलेट देऊ करतो. आणि लगेच आता तारा ही सोहमला म्हणते की नको, मला तुझं चॉकलेटही नको आणि तोंडही बघायचं नाही. सोहम म्हणतो काय झालं, सावली वहिनी जिंकली तर तुला एवढा राग का आला. तारा म्हणते जिकडे बघावा तिकडे त्या सावलीचं नाव, आणि त्या सारंगने जर सावलीला बायको म्हणून ॲक्सेप्ट केलं नसतं ना तर ती सावली आज कुठेच नसती. म्हणतो अगं तुझी मैत्रीण आहे ना ती. तारा म्हणते की मैत्रीण कसली, माय फूट, ती माझी फक्त असिस्टंट आहे आणि ती माझी जागा कधीच घेऊ शकत नाही, कळलं का तुला, असे म्हणत तारा रागाने निघून जाते. आणि इकडे आता सावली ही विठ्ठलासमोर येते आणि म्हणते की विठ्ठला, भैरवी माईंना मी जो शब्द दिला होता तो आजपर्यंत शब्द मी पाळलाय आणि सारंग सरांना सुद्धा मी कळू दिलेलं नाहीये. आणि सारंगने म्हटलेलं असतं की सावली आता मी तुला त्रास होऊ देणार नाही, मी नेहमी तुला सुखात ठेवील. हे सारंगचे बोलणे सावलीला आठवतं. आणि लगेच आता सावली हात जोडून विठ्ठलाला म्हणते की विठ्ठला, मला माझ्या मनावरचं ओझं कमी करायचं आणि मी आजपर्यंत सारंग सरांना हे सांगितलं नाही. मी तुला हात जोडून विनंती करते की मला सारंग सरांचा विश्वासघात करायचा नाही आणि त्यांच्याशी खोटं बोलायचं नाही आणि यातून तूच मला आता मार्ग दाखव आणि मी आता काय करू सांग, असे हात जोडत आता सावली विठ्ठलाला बोलते. हात जोडून आता सावली म्हणते की सारंग सरांना मी माझ्या गाण्याचं सत्य सांगू का विठ्ठला. इकडे आता सकाळ होता क्षणी आता सावली ही सारंगकडे येते. सारंग सोप्यावर अंगावरती कंबल टाकून झोपलेला असतो आणि प्रेमाने हळूच तो कंबल बाजूला करत आता सावली सारंगला बघते आणि तिथून निघून जाऊ लागते. तर प्रेमाने सारंग सावलीचा हात धरतो आणि लगेच आता सावली म्हणते की सारंग सर. तर लगेच आता सारंग म्हणतो सारंग सर. तर सावली म्हणते की अहो ऐका ना, मला खूप कामं आहेत, मला रांगोळी काढायची आणि अजूनही खूप कामं करायची आहेत, मला जाऊ द्या. आणि त्यानंतर आता पाण्याचा मग घेऊन सारंग हा सावलीच्या पाठीमागे पळू लागतो. तर सावली म्हणते की थांबा ना, मला पळू द्या ना. तर लगेच आता सारंग सावलीला पकडतो आणि दोघेही आता त्या पाण्याच्या मगला हात लावतात. आणि त्यानंतर आता पाण्याच्या मगला हात लावता क्षणी आता सावली ही सारंगच्या डोक्यावर त्या पाण्याच्या मगाचं झाकण काढून सगळं पाणी सारंगच्या अंगावर टाकते आणि दरवाजे उघडून पळून जाते. सारंग म्हणतो की नको, खूप डेंजर आहे सावली. आणि इकडे आता सावलीने परत तिच्या डोक्यात विचार येऊन आता सारंगला सगळं काही गाण्याचं सत्य सांगण्याचा आता ठाम निश्चय केलेला असतो. आणि त्यानंतर आता चक्क सावली विचार करते की नाही, आता आपण सारंग सरांना हे सत्य सांगायचं नाही तर प्रत्यक्ष सारंग सरांना हे सत्य दाखवून द्यायचं. म्हणजे उद्या असं व्हायला नको की आपण सारंग सरांना गाण्याचं सत्य सांगितलं ते, असा आता सावली विचार करते. आणि त्यानंतर आता सावली एक भन्नाट आयडिया करते आणि सावली आता ठरवते की दररोज आपण बाथरूममध्ये गेल्यानंतर गाणं गुणगुणायचं आणि एक ना एक दिवस सारंग सरांना नक्कीच कळेल. आणि त्यानंतर आता सावली ही बाथरूममध्ये जाते आणि माझा जीव तुझ्यावर जडला हे गाणं गुणगुणू लागते. आणि त्याच वेळेस आता सारंग हा तिथे आलेला असतो आणि बाथरूममध्ये नक्की कुणाचा आवाज आहे, आणि हा तर ताराच्या आवाजासारखा आवाज आहे. म्हणजे सावली बाथरूममध्ये आहे आणि सावली गाते की काय हे आता सारंगच्या लक्षात येते. आणि पटकन सारंग आता दरवाजाला कान देतो. तर सावली आता बाथरूममध्ये गाणं गात असते आणि अखेरीस सावली आता तिची आंघोळ करून बाहेर येते आणि सावलीचं गाणं देखील संपलेलं असतं. आणि सावली बाहेर येताच आता समोर असतो तो सारंग. आणि सारंग आता सावलीकडे बघत म्हणतो की सावली, अगं तू गाणं गात होती ना बाथरूममध्ये आणि तुझा आवाज तर सेम ताराच्या आवाजासारखा आहे. आणि म्हणजे काय तर ते सत्य आता सारंग समोर आलेलं असतं. तेव्हा सावली ही आता तीच बाथरूममध्ये गाणं गात होती आणि ताराचा आवाज हा ताराचा नसून तो सावलीचा आवाज आहे हे सत्य सारंग समोर येऊन आता सारंग आता सावलीच्या आवाजाचं बिंग फोडून आता मेंदळ्यांच्या समोर सावलीच्या आवाजाचं कसे सत्य आणतो हे बघण्यासाठी आणि सावळ्याची जणू सावली मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.